तळेगाव MIDCचे मुख्य अधिकारी PN पाटील यांचा कारनामा उघड झाला आहे। वेगात गाडी चालवून त्यांनी 2 वाहनांना धडक दिली। या धडकेमध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यानंतर ते घटनास्थळी न थांबता घरात जाऊन लपून बसले। मात्र पोलिसांना ही माहिती समजल्यानंतर पोलिसांनी त्यांना घरातून अटक केली आहे। या घटनेमुळे तळेगाव दाभाडे परिसरामध्ये एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे। रात्री उशिरापर्यंत PN पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते। एक कंप्लेंट आहेत सिद्धराम लोणीकर, काळेवाडीचे राहणार आहेत। शांताई सिटी इथे असलेल्या एक कोटक बँकेमध्ये ते काही कामासाठी आले होते दुपारी 1:30 वाजता आणि त्यांच्या ताब्यातील एक Volkswagen गाडी त्यांनी रस्त्याच्या कडेला उभी केली होती। दुपारी 2:40 वाजण्याच्या सुमारास एक लाल रंगाची स्कॉर्पिओ गाडी स्टेशन चौकाकडून एक भरधाव वेगाने आली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या फिर्यादीच्या गाडीला मागून धडक दिली। त्यामुळे फिर्यादीच्या गाडीच्या मागच्या बाजूस नुकसान झालेलं आहे। फिर्यादीची गाडी पुढे एक उभ्या असलेल्या ब्रिझा गाडीला पुन्हा धडक दिली, त्यामुळे ब्रिझा गाडीचं सुद्धा थोडंसं नुकसान झालेलं आहे। त्यावेळेला फिर्यादीने गाडी चालवणाऱ्या इसमाकडे चौकशी केली त्यावेळी ते मद्याच्या अंमलाखाली असल्याचं असं त्यांना जाणवलं असं फिर्यादीने सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर फिर्यादीला माहिती मिळाली की हे स्कॉर्पिओ गाडी चालवणारे हे तळेगाव दाभाडेचे मुख्य अधिकारी NK पाटील आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही चालू केलेली आहे। तळेगाव दाभाडेचे मुख्य अधिकारी NK पाटील यांनी मद्यप्राशन केलेले आहे किंवा कसे याची तपासणी करण्यासाठी त्यांना शासकीय रुग्णालय ते तपासणीसाठी पाठवलेलं आहे। किती गाड्यांचं नुकसान झालेलं आहे? फिर्यादीची गाडी आहे Volkswagen गाडी आणि ब्रिझा गाडी, या 2 गाडीचं नुकसान झालेलं आहे। NK पाटील जी गाडी चालवत होती ती गाडी त्यांची खाजगी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। सर हिंदी में जानना